नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण या आधीच्या लेक्चरमध्ये काय सुरू केलं होतं तर मेम्ब्रेन बाउंड ऑर्गेनेलीचा आपण काय करतोय अभ्यास करतोय बरोबर. तर आपण काय शिकलो या आधीच्या लेक्चरमध्ये तर तुमचे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असेल, गोल्गी कॉम्प्लेक्स असेल, ह्यांचे स्ट्रक्चर फंक्शन आपण इन डिटेलमध्ये शिकलो. आणि त्यानंतर आपण काय सुरू केले तर लायझोझोमचं स्ट्रक्चर किंवा लायझोझोम काय आहे हे बघितलं. तर लायझोझोम काय होता रे, इट इज अ स्फेरिकल स्ट्रक्चर अँड मेम्ब्रेन बाउंड व्हेसिकल कंटेनिंग हायड्रोलायटिक एन्झाईम. लायझोझोम काय आहे, लायझोझोम्स आर मेम्ब्रेन बाउंड व्हेसिकल. एक व्हेसिकल आहे, कुठून निघालेलं, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम पासून निघालेला असेल किंवा गोल्गी कॉम्प्लेक्स पासून निघालेला असेल. व्हेसिकल, लायझोझोम्स आर मेम्ब्रेन बाउंड व्हेसिकल कंटेनिंग, त्यांच्यामध्ये काय प्रेझेंट आहे, कंटेनिंग हायड्रोलायटिक एन्झाईम्स. काय प्रेझेंट आहेत, हायड्रोलायटिक एन्झाईम्स. हे आपण आधीच्या लेक्चरमध्ये एन्झाईम्स बघितलं. पण लायझोझोम म्हणजे काय, इट इज अ स्फेरिकल स्ट्रक्चर. जसं की कसं आहे, हे आपलं स्फेरिकल स्ट्रक्चर आहे आणि त्याच्यामध्ये कोण प्रेझेंट आहे, हा मेम्ब्रेन बाउंड आहे, हा मेम्ब्रेन बाउंड व्हेसिकल आहे. काय आहे, मेम्ब्रेन बाउंड व्हेसिकल. त्या व्हेसिकलमध्ये काहीतरी कंटेन आहे. हे कंटेन म्हणजे कोण आहे तर हायड्रोलायटिक एन्झाईम. हे कोण आहे, हायड्रोलायटिक एन्झाईम्स. म्हणजे काय तर लायझोझोम्स आर मेम्ब्रेन बाउंड व्हेसिकल कंटेनिंग हायड्रोलायटिक एन्झाईम्स. तर हे एन्झाईम्स कशा असतात किंवा काय काम करतात हे आपण बघितलं. ह्या एन्झाईमचं कामच काय आहे, डायजेशन. काय आहे, डायजेशन ऑफ मॅक्रो मॉलिक्युल्स बरोबर. हे आपण या आधीच्या पण लेक्चरमध्ये शिकलो. कोणकोणते तुमचे काय असतात तर एन्झाईम्स कोणकोणते असतात हे आपण बघितलं. त्याआधी आपण एक थोडीशी इंट्रोडक्टरी माहिती घेऊ या लायझोझोमची. ती म्हणजे कोणती तर लायझोझोम सगळ्यात पहिल्यांदा कोणी शोधून काढला तर लायझोझोमचा शोध कोणी लावला, लायझोझोम्स डिस्कवर्ड बाय द C.D. डुवे. डिस्कवर्ड बाय C.D. डुवे. ह्या शास्त्रज्ञाने काय काढलं, तुमचा लायझोझोम शोधून काढला. किती सालामध्ये तर 1955 मध्ये डी डुवेने काय केलं, आपल्याला लायझोझोमचं स्ट्रक्चर सांगितलं आणि फंक्शन सांगितलं. लायझोझोम्स आर फाउंड इन ऑल युकॅरियोटिक सेल. लायझोझोम कुठे सापडणार आहेत, प्रोकॅरियोटिक सेलमध्ये सापडतात का आपल्याला, नाही. तर लायझोझोम आपल्याला कुठे सापडतील, ऑल युकॅरियोटिक सेल्स. लायझोझोम्स आर फाउंड इन ऑल युकॅरियोटिक सेल. ऑल युकॅरियोटिक सेलमध्ये आपल्याला हे स्ट्रक्चर सापडणार आहे. पण काही एक्सेप्शन आहेत, 2-3 एक्सेप्शन आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला लायझोझोम सापडत नाहीत. एक्सेप्शन म्हणजे काय, युकॅरियोटिक सेल आहेत त्या, पण त्यामध्ये आपल्याला काय सापडत नाही, लायझोझोम सापडत नाहीत. मग ते एक्सेप्शन्स कोणते तर सम एक्सेप्शन्स आर फंजाय. सम एक्सेप्शन्स but some exceptions are कोणकोणते तर पहिला असेल सम फंजाय. काही फंजाय ज्या आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला काय सापडत नाही, लायझोझोम सापडत नाही. जसं की काय असेल, ईस्ट आपली काय आहे, फंजाय आहे जिच्यामध्ये आपल्याला काय सापडणार नाही तर तुमचा लायझोझोम सापडणार नाही.
काही प्रोटिस्ट असतील, प्रोटिस्ट लाईक प्रोटिस्ट कोणता प्रोटिस्ट आहे मग, तर युग्लिनासारखे जे प्रोटिस्ट असतात. कोणते? युग्लिना. यांच्यामध्ये आपल्याला लायझोझोम सापडत नाहीत. ह्या युकॅरियोटिक सेल आहेत, सगळे शिकलेल्या आहात की ह्यांच्यात न्यूक्लियस असतो, पण आपण काय बघतोय, लायझोझोम त्यांच्यात सापडत नाहीत. ह्या एक्सेप्शनल केस बघतोय. मेरिस्टेमॅटिक टिश्यू जो प्लांटमधला डेव्हलप झालेला पूर्ण मेरिस्टेमॅटिक टिश्यू असतो, मेरिस्टेमॅटिक सेल्स, त्यांच्यामध्ये आपल्याला काय सापडणार नाही, लायझोझोम सापडणार नाहीत. फोर्थ कुठले असणार आहे, तर आपण याआधी पण एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असेल, गॉल्गी कॉम्प्लेक्स असेल, कोणामध्ये सापडल्या नव्हत्या आपल्याला, तर ह्युमनच्या ज्या RBC होत्या, मॅच्युअर RBC, त्यामध्ये आपल्याला काय सापडत नाहीत, मेम्ब्रेन बाउंड ऑर्गेनेली सापडत नाहीत. आणि मेम्ब्रेन बाउंड ऑर्गेनेली आपली लायझोझोम पण आहे, म्हणून काय म्हणणार तुम्ही, मॅच्युअर मॅमॅलियन RBCs. हे काय झाले, एक्सेप्शन झाले की लायझोझोम आपल्याला ह्या युकॅरियोटिक सेल आहेत सगळ्या, सम फंजाई जसं की ईस्ट असेल, प्रोटिस्ट असेल, जसं युग्लिना असेल, मेरिस्टेमॅटिक सेल असेल किंवा मॅच्युअर RBC सेल्स असतील, ह्या युकॅरियोटिक सेल आहेत, पण त्यांच्यामध्ये आपल्याला लायझोझोम सापडत नाहीत. बाकीचे हे 4 एक्झाम्पल जर सोडले तर सगळ्या युकॅरियोटिक सेलमध्ये आपल्याला कोण सापडणार आहे, लायझोझोम सापडणार आहे. लायझोझोम सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कोणी सांगितला, तर D.C. डुवेने 1955 मध्ये सांगितला. लायझोझोम्स काय आहे, मेम्ब्रेन बाउंड व्हेसिकल कंटेनिंग हायड्रोलायटिक एन्झाइम्स. लायझोझोम्स कॅन बी कन्सिडर्ड ॲज द डिसमॅन्टलिंग अँड रिस्ट्रक्चरिंग युनिट. काय म्हटलं जातं लायझोझोमला, डिसमॅन्टलिंग किंवा रिस्ट्रक्चरिंग युनिट. लायझोझोम्स आर dismantling and restructured unit of cell. कसं आहे, डिसमॅन्टलिंग अँड रिस्ट्रक्चरिंग युनिट म्हटलंय, तर डिसमॅन्टलिंग म्हणजे लायझोझोम हा ब्रेक पण होऊ शकतो किंवा ब्रेक करण्यात पण मदत करतो आणि तो नंतर तयार पण करतो, म्हणून काय म्हटलंय त्याला, लायझोझोमला डिसमॅन्टलिंग म्हणजे ब्रेकडाऊन. लक्षात घ्या, थोडक्यात काय लक्षात घ्या, ब्रेकडाऊन म्हणजे मोडण्याचं पण काम करतात आणि जोडण्याचं पण काम केलं जातं लायझोझोमकडून सेलमध्ये. तर ह्या लायझोझोम कुठून तयार होतात आपण हे आधी पण शिकलोय, कुठून, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम किंवा गॉल्गी कॉम्प्लेक्सच्या असोसिएशन पासून. म्हणून काय म्हणू आपण ह्याला, लायझोझोम्स अरायझेस कोणापासून तयार झाल्या, फ्रॉम गॉल्गी associates with एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आणि गॉल्गी कॉम्प्लेक्सच्याच मेम्ब्रेन बाउंड व्हेसिकल पाठवले गेलेले होते पुढे, त्यांच्यापासूनच कोण तयार झाले, आपला लायझोझोम. कसा आहे आपला लायझोझोम, मेम्ब्रेन बाउंड व्हेसिकल आहे, ज्याच्यामध्ये काय आहे, हायड्रोलायटिक एन्झाइम्स आहेत, आणि हायड्रोलायटिक एन्झाइमचं काम काय आहे, डायजेशन करणं सेलमध्ये. कशाचं डायजेशन करणं, तर मॅक्रो मॉलिक्युल्सचं. मग आपण बघूया जे लायझोझोमिक एन्झाइम्स आहेत, लायझोझोम्सचे एन्झाइम्स आहेत ते कसे आहेत, तर ते काय करतात, एन्झाइम्स डायजेस्ट, लायझोझोमल एन्झाइम्स डायजेस्ट काय डायजेस्ट करणार आहेत, डायजेस्ट द मॅक्रो मॉलिक्युल्स कोणकोणते आहेत आपले, प्रोटीन्स असतील, फॅट्स असतील,
हे काय झाले तुमचे मॅक्रो मॉलिक्युल्स झाले. तर लायझोझोमल एन्झाईम्स डायजेस्ट द मॅक्रो मॉलिक्युल्स. हे लायझोझोम काय करणार आहेत, लायझोझोमल एन्झाईम्स तुमच्या लायझोझोममध्ये काय आहेत, हायड्रोलायटिक एन्झाईम्स आहेत. ते हायड्रोलायटिक एन्झाईम्स काय करणार आहेत, डायजेस्ट करणार आहेत मॅक्रो मॉलिक्युल्सला. त्याचबरोबर ते तुमचे एन्झाईम्स अजून काय करणार आहेत, तर द लायझोझोमल एन्झाईम शो ऑप्टिमल ॲक्टिव्हिटी इन ॲसिडिक. ते लायझोझोमल एन्झाईम जे आहेत, लायझोझोमल एन्झाईम्स जे आहेत त्यांची ॲक्टिव्हिटी जास्त प्रमाणात कधी दिसणार आहे, जेव्हा तिथं कुठलं मीडियम असणार आहे, ॲसिडिक. ॲसिडिक मीडियममध्ये लायझोझोमल एन्झाईम्स ॲक्टिव्हिटी शो इन ॲसिडिक मीडियम. ॲसिडिक मीडियम म्हणजे जिथं तुमचा pH मीडियमचा pH 5च्या आसपास असेल किंवा 5पेक्षा कमी असेल, तिथंच काय दिसणार आहे, तुमचे लायझोझोमल एन्झाईम्सची ॲक्टिव्हिटी जास्त प्रमाणात चाललेली दिसेल. जर लायझोझोमल एन्झाईम कुठं प्रेझेंट असतील, न्यूट्रल pH मध्ये म्हणजे 7, 6, तिथे त्यांची ॲक्टिव्हिटी दिसणार आहे का, नाही. मग अजून एक मेन कॅरेक्टरिस्टिक आहे तुमच्या लायझोझोमल एन्झाईम्सचं, ते काय आहे, लायझोझोमल्स एन्झाईम्स इन्क्लूड ऑल हायड्रोलायजेस. दिस एन्झाईम्स आर इन ॲक्टिव्ह स्टेट. ते काय असतात, दिस एन्झाईम्स आर इनॲक्टिव्ह. ते इनॲक्टिव्ह असतात. पण केव्हा ॲक्टिव्ह होतात, तर तुमचा तो लायझोझोम, प्रायमरी लायझोझोम जो असतो तयार झालेला, प्रायमरी लायझोझोम अटॅच कोणाबरोबर, तर काय होतो, फ्यूज होतो. फ्यूज्ड विथ अदर ऑर्गॅनिली किंवा ऑर्गॅनिक मटेरियल असेल सेलचं, त्याला जाऊन ज्यावेळेस तो फ्यूज होणार आहे त्यावेळेस त्यातले एन्झाईम काय होणार आहेत, ॲक्टिव्ह होणार आहेत. तोपर्यंत ते कशा असणार आहेत, इनॲक्टिव्ह स्टेटमध्ये असणार आहेत. दिस एन्झाईम्स आर इनॲक्टिव्ह बट these are the activated when this primary lysosome fuse with the, कोणाबरोबर फ्यूज होणार आहे तुमचा तो, तर ऑर्गॅनिली. सेलमधली एखादी ओल्ड किंवा जुनी झालेली किंवा डेड झालेली ऑर्गॅनिली त्याला बाइंड होणार आहे, त्यावेळेस ह्या लायझोझोममधले एन्झाईम काय होणार आहेत, ॲक्टिव्ह होणार आहेत. तर त्याचबरोबर ह्या आधीच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं ते एन्झाईम जे लायझोझोमल एन्झाईम आहेत ते कोणते असतात, हायड्रोलेजेस असतात. मेनली कोण असतात, हायड्रोलेजेस लाईक कोणकोणते, लायपेजेस, त्याचबरोबर अमायलेजेस, त्याचबरोबर प्रोटीएजेस. हे काय झाले तुमचे एन्झाईम्स झाले, किंवा न्यूक्लिएजेस. हे काय झाले, सगळे तुमचे एन्झाईम झाले. कोणते एन्झाईम, हायड्रोलायटिक एन्झाईम. हे झालं हायड्रोलायटिक एन्झाईमबद्दल. आपण हे एन्झाईमबद्दल एवढं का बघितलं, तर आपल्याला एन्झाईमच आपले काय करणार आहेत, डायजेशनचं फंक्शन करणार आहेत. कोणामध्ये, सेलमध्ये. तर सेलमध्ये कुठं प्रेझेंट असणार आहेत हायड्रोलायटिक एन्झाईम, सगळे तुमच्या लायझोझोम्समध्ये. लायझोझोमची डेफिनेशनच काय आहे, लायझोझोम्स आर मेम्ब्रेन बाउंड व्हेसिकल कंटेनिंग हायड्रोलायटिक एन्झाईम्स. हे हायड्रोलायटिक एन्झाईम काय करणार आहेत, तर तुमच्यात रिस्ट्रक्चरिंगचं आणि डिसमेंटलिंगचं काम करणार आहेत. त्याचबरोबर हे लायझोझोम कोणापासून तयार झालेले आहेत, गॉल्जी आणि ERच्या असोसिएशनमधून. लायझोझोमल एन्झाईम डायजेस्ट द मॅक्रोमॉलिक्यूल. कोणाला डायजेस्ट करतात किंवा हायड्रोलाइज करतात, तर मॅक्रोमॉलिक्यूलला. मॅक्रोमॉलिक्यूल कोणते असतात, प्रोटीन असतील, कार्बोहायड्रेट असतील, लिपिड्स असतील, हे सगळे मायक्रोमॉलिक्यूल. लायझोझोमल एन्झाईम्सची ॲक्टिव्हिटी फास्ट किंवा ॲक्टिव्हिटी हाय कधी दिसते आपल्याला, ज्यावेळेस त्या मीडियमचा, जिथं ते प्रेझेंट आहेत तिथल्या मीडियमचा pH हा काय असतो, 5 किंवा ॲसिडिक असतो, त्यावेळेसच त्यांची ॲक्टिव्हिटी आपल्याला हाय दिसते. ते एन्झाईम कशा असतात, इनॲक्टिव्ह असतात. जोपर्यंत ते
लायझोझोममध्येच आहेत. तो लायझोझोम एखाद्या ऑर्गॅनिलीला किंवा बाहेरून येणाऱ्या एखाद्या फॉरेन पार्टिकलला अटॅच होत नाही तोपर्यंत ह्या लायझोझोममधले एन्झाईम काय राहतात, इनॅक्टिव्ह राहतात. जेव्हा ही बाइंड होते तेव्हा हे काय होतात, ॲक्टिव्ह होतात. त्याचबरोबर हायड्रोलेजेस एन्झाईम जे असतात ते कोणकोणते असतात, लायपेजेस असतील, अमायलेजेस असतील किंवा प्रोटीएजेस असतील. त्याचबरोबर आपण इंट्रोडक्टरी पार्टमध्ये बघितलं लायझोझोम कोणी डिस्कवर्ड केलेत, बाय C.D. डुवे इन 1955. लायझोझोम्स आर फाउंड इन द ऑल युकॅरियोटिक सेलमध्ये आपल्याला ते सापडतात. बट सम एक्सेप्शन्स आर सम फंजाय, जसं की ईस्ट असेल त्यामध्ये आपल्याला काय सापडत नाही, लायझोझोम सापडत नाहीत. प्रोटिस्ट लाईक युग्लिना, मेरिस्टेमॅटिक सेल असतील प्लांट सेलमधल्या पूर्ण डेव्हलप झालेल्या. मॅच्युअर मॅमॅलियन RBCs, मॅच्युअर म्हणजे आपल्यातल्या RBC काय झालेल्या असतात, RBC मधले गॉल्गी ॲपॅरेटस असतील, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असतील. त्याचबरोबर लायझोझोम पण काय झालेले असतात, डिसॅपियर झालेले असतात. मग आपण बघूया की आफ्टर द ॲक्शन ऑफ एन्झाईम इज ओव्हर द लायझोझोम, ज्यावेळेस लायझोझोमचं काम होणार आहे पूर्ण त्यावेळेस काय होणार आहे, लायझोझोममधले एन्झाईमचं काम पूर्ण झालं आहे डायजेशनचं, त्यावेळेस ते यूज केले जाणार आहेत किंवा रिफॉर्म केले जाणार आहेत किंवा रिसायकल केले जाणार आहे. म्हणजे हा लायझोझोम आहे, हा लायझोझोम काय होणार आहे, एखाद्या ऑर्गॅनिलीला बाइंड होणार आहे आणि ह्यांच्यातलं काय होणार आहे, डायजेशन पूर्ण होणार आहे. त्यावेळेस हा लायझोझोम ब्रेक होणार आहे आणि नवीन तयार केला जाणार आहे. त्याचबरोबर आता आपण बघूया लायझोझोम्स आर फाउंड इन व्हेरियस स्ट्रक्चरल फॉर्म्स. लायझोझोममध्ये आपल्याला वेगवेगळे स्ट्रक्चरल फॉर्म दिसतात. जसं की मी सांगितलेलं लायझोझोम हा स्पेरिकलच राहणार आहे, पण त्यामध्ये आपल्याला वेगवेगळे पॉलिमॉर्फिक नेचर दिसतं आपल्याला लायझोझोमचं. म्हणजे लायझोझोमचं पॉलिमॉर्फिक नेचर दिसतं म्हणजे कसं, तर आपल्या लायझोझोममध्ये मेम्ब्रेन राहणार आहे, त्यातमधला मॅट्रिक्स राहणार आहे, पण ह्या मॅट्रिक्समध्ये काय दिसतात, वेगवेगळे चेंजेस दिसतात. त्यावरून आपल्या लायझोझोमचे 4 टाईप्स पडलेले आहेत. ते 4 टाईप्स आपण बघूया कोणकोणते. तर 4 टाईप्स कशाच्या बेसिसवर आहे, ती बेसिसवरती आहेत. मी या आधीच्या पण लेक्चरमध्ये सांगितलेलं की आपला जो लायझोझोम आहे त्याच्यामध्ये आतमध्ये जे मॅट्रिक्स आहे त्यात कोण प्रेझेंट आहेत, हायड्रोलायटिक एन्झाईम्स आहेत. त्या हायड्रोलायटिक एन्झाईमवरून किंवा ते ॲक्टिव्ह असणार आहेत का इनॅक्टिव्ह असणार आहेत यावरून काय पडलेले आहेत, त्याचे टाईप पडलेले आहेत. तर 4 टाईप कोणकोणते, टाईप्स ऑफ द लायझोझोम्स कोणकोणते टाईप्स आहेत. पहिला प्रायमरी लायझोझोम, सेकंडरी लायझोझोम, सेकंडरी लायझोझोम, टर्शरी लायझोझोम्स, आणि चौथा काय असणार आहे, ऑटोफॅगोझोम्स. तर काय आहे, प्रायमरी लायझोझोम्स, सेकंडरी लायझोझोम्स, टर्शरी लायझोझोम्स किंवा ॲटोफॅगोझोम्स. प्रायमरी लायझोझोम्स आहेत ते काय असणार आहेत, हे काय असणार आहेत, लायझोझोमच असणार आहेत. काय असणार आहे ह्यांच्यामध्ये, तर मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर असणार आहे, बरोबर, वेसिकल असणार आहे, त्याच्यामध्ये काय असणार आहेत, हायड्रोलायटिक एन्झाईम्स असणार आहेत, बरोबर. ह्यांच्यामध्ये काय असणार आहेत, हायड्रोलायटिक एन्झाईम्स असणार आहेत. मग हा झाला आपला प्रायमरी लायझोझोम. पण प्रायमरी आणि सेकंडरी का वेगळे, तर प्रायमरी लायझोझोममध्ये आपल्याला काय दिसेल, प्रायमरी lysosomes are membrane bound vesicle in which enzymes are inactive state. ह्यामधले जे एन्झाईम्स असणार आहेत ते कसे असणार आहेत, इनॲक्टिव्ह स्टेट असणार आहेत. Primary lysosomes are membrane bound vesicle that contain enzymes are inactive state. काय असणार आहेत, इनॲक्टिव्ह स्टेट असणार आहेत. आणि प्रायमरी लायझोझोम्स हे काय असणार आहेत, प्रायमरी लायझोझोम्स हे काय असणार आहेत, न्यूली फॉर्म असणार आहेत, न्यूली फॉर्म्स असणार आहेत. म्हणजे कधी गॉल्जी कॉम्प्लेक्समधून व्हेसिकल तयार झाले होते, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलममधून व्हेसिकल तयार झाले होते, ते पुढे जाऊन काय होत होते आपण बघितलेलं
तर तेच काय तयार होत होते, प्रायमरी लायझोझोम. प्रायमरी लायझोझोम म्हणजे काय, मेम्ब्रेननी एक तयार केलेलं व्हेसिकल आहे ज्यामधले एन्झाईम काय आहेत, इनॅक्टिव्ह आहेत आत्ता तरी. मग सेकंडरी लायझोझोममध्ये आपल्याला काय दिसेल, सेकंडरी लायझोझोममध्ये एक चेंज होतोय. काय चेंज होतोय, तर ह्या लायझोझोममध्ये मेम्ब्रेन बाउंड व्हेसिकल तर असणार आहे, पण ह्यातले एन्झाईम काय असणार आहेत, ॲक्टिव्ह असणार आहेत. कशा असणार आहेत, ॲक्टिव्ह एन्झाईम्स असणार आहेत. ॲक्टिव्ह का होत आहेत रे, तर हा प्रायमरी व्हेसिकल कोणाला जाऊन बाइंड होतोय, विच आर द फॉर्म बाय द फ्युजन ऑफ प्रायमरी लायझोझोम्स अँड फॅगोझोम्स. हा कोणाला जाऊन अटॅच होणार आहे, फॅगोझोमला. फॅगोझोम म्हणजे काय, तर सेलमध्ये एनगल्प, सेलनी गिळून एक व्हेसिकलमध्ये काय केलेलं आहे, बाहेरचा काहीतरी घटक घेतलेला आहे गिळून. मग तो जो तयार झालेला व्हेसिकल आहे छोटा, ज्याच्यामध्ये काय असणार आहे, फॉरेन पार्टिकल असेल किंवा फूड पार्टिकल असेल, ते आतमध्ये घेतलं आहे, त्याला काय म्हणतात, फॅगोझोम म्हणतात. काय म्हणतात, फॅगोझोम्स म्हणतात. हे फॅगोझोम्स बाइंड होणार आहेत कोणाबरोबर, तर आपल्या प्रायमरी लायझोझोम बरोबर. कोणाबरोबर, प्रायमरी लायझोझोम्स, ज्याच्यामध्ये काय होते, एन्झाईम्स इनॅक्टिव्ह होते, पण ह्याला बाइंड झाल्यामुळे ह्याच्यात कोण असणार आहे, बाहेरचं फूड पार्टिकल असेल किंवा बॅक्टेरिया असेल, तर हे एन्झाईम, ह्यातले एन्झाईम काय होणार आहेत, ह्याला बाइंड झाल्यामुळे ॲक्टिव्ह होणार आहेत. त्यामुळे ह्या लायझोझोमला आपण काय म्हणतो, सेकंडरी लायझोझोम. टर्शरी लायझोझोमलाच काय म्हणलं जातं, ऑर रेसिड्युअल बॉडी. काय म्हणलं जातं, रेसिड्युअल बॉडी. इथले एन्झाईम ॲक्टिव्ह झालते म्हणजे ह्यांनी काय केलं, डायजेशनला सुरुवात केली आहे, म्हणजे ह्याला ब्रेकडाऊन करायचा प्रयत्न केला आहे. मग ब्रेकडाऊन करून ह्यातले पार्टिकल काही बाहेर त्यांनी सायटोसोलमध्ये टाकले, पण काही मटेरियल राहिलं. कुठलं राहिलं, तर डायजेशन केलेलं गेलं, ॲब्झॉर्ब केलं, पण अनडायजेस्टेड मटेरियल राहिलं काहीतरी ह्या व्हेसिकलमध्ये. अनडायजेस्टेड मटेरियल राहिलं. त्या अनडायजेस्टेड मटेरियललाच काय म्हणायचं, रेसिड्युअल बॉडी असं म्हटलं जातं. ह्यालाच काय म्हटलं जातं, रेसिड्युअल बॉडी असं म्हटलं जातं, किंवा त्यालाच आपण काय म्हणू, टर्शरी लायझोझोम्स म्हटलं जातं. मग हे रेसिड्युअल बॉडी पुढे काय केले जातात, आपल्या सेलच्या प्लाझ्मा मेम्ब्रेनकडे पाठवून त्यांना काय केलं जातं, एक्झोसायटोसिस प्रोसेसनी बाहेर टाकलं जातं. ॲटोफॅगोझोम्स. ॲटोफॅगोझोम्स काय असतात, किंवा हे लायझोझोम काय असतात, तर प्रायमरीच लायझोझोम असणार आहे. प्रायमरी लायझोझोम कोणाबरोबर बाइंड होणार आहे, इथे काय होत होता, तो फॉरेन पार्टिकल म्हणजे सेलच्या बाहेरून काहीतरी घेतलेलं त्याच्याबरोबर बाइंड होत होता, त्याला आपण काय म्हणलं, सेकंडरी लायझोझोम. पण प्रायमरी लायझोझोम आपला कोणाला बाइंड होतो, सेलमधल्याच एखाद्या ऑर्गॅनिलीला किंवा सेलमधल्याच एखाद्या ऑर्गॅनिक मटेरियलला बाइंड होतो. म्हणजे समजा ही मायटोकॉन्ड्रिया आहे, ह्याच्यात मायटोकॉन्ड्रियाला व्हेसिकलनी केले, ही काय झाली, सेल ऑर्गॅनिली झाली. सेल ऑर्गॅनिली म्हणजे ऑटो म्हणजे स्वतःच, ऑटोफॅगोझोम म्हणजे काय, तर ते काय करतात, हे इनॅक्टिव्ह एन्झाईम असतात प्रायमरी लायझोझोममधले, ते कोणाशी बाइंड होतात, तर एखादी ओल्ड झालेली किंवा डेड झालेली सेल ऑर्गॅनिली आहे, ती येऊन काय होते, त्या प्रायमरी लायझोझोमला अटॅच होते. त्यावेळेस तिथले लायझोझोममधले एन्झाईम काय होतात, ॲक्टिव्ह होतात. कधी ॲटोफॅगोझोम सेम आहे इकडे आणि इकडे. सेकंडरीमध्ये काय होत होतं, फक्त इथं कोण येत होतं, फॅगोझोम्स येत आहेत, पण इथं कोण आहेत, ॲटोफॅगोझोम आहेत. ॲटोफॅगोझोम्स आहेत. ॲटो म्हणजे स्वतःच्याच सेल ऑर्गॅनिली असतील किंवा सेलमधल्याच हे असतील, पण इथे काय होत होतं, बाहेरून कोणतरी येत होतं. त्यामुळे इथं लक्षात घ्या, ह्यांना काय म्हणायचं, ॲटोफॅगोझोम्स असं म्हणायचं. तर मी पुढच्या लेक्चरमध्ये डायग्राममध्ये तुम्हाला सांगेन, त्यामुळे तुमचं जम्बलिंग होणार नाही. ॲटोफॅगोझोम म्हणजे काय, हेट्रोफॅगोझोम्स म्हणजे काय, तर फक्त टाईप लक्षात घ्या लायझोझोमचे. प्रायमरी लायझोझोम, सेकंडरी लायझोझोम, टर्शरी लायझोझोम अँड ॲटोफॅगोझोम. प्रायमरी लायझोझोम्स काय आहेत, तर नवीन तयार झालेले लायझोझोम आहेत, ज्याच्यात की स्पेरिकल स्ट्रक्चर आहे मेम्ब्रेन बाउंडनी, ज्याच्यात इनॲक्टिव्ह एन्झाईम्स आहेत. सेकंडरी लायझोझोममध्ये तेच ॲक्टिव्ह होत आहेत,
पण कधी होत आहेत, बाहेरून एखादा फॉरेन मटेरियल किंवा एखादं फूड पार्टिकल आतमध्ये घेतले आणि ते त्या लायझोझोमला अटॅच झालं की इथलेलं एन्झाईम काय होत झाले, ॲक्टिव्ह झाले. त्या लायझोझोमला काय म्हणायचं, सेकंडरी लायझोझोम. टर्शरी लायझोझोम म्हणजे काय, इथं डायजेशन सुरू झालं त्यांचं आणि डायजेशन होऊन त्यातले काही मटेरियल बाहेर पण घेतले, सेलनी ॲब्झॉर्ब केले, पण काही अनडायजेस्टेड मटेरियल त्या वेसिकलमध्ये राहिलं, त्याला काय म्हणायचं, रेसिड्युअल बॉडीज. आणि ॲटोफॅगोझोम म्हणजे काय, तर सेम सेकंडरी लायझोझोम सारखंच आहे, पण इथं काय केलं जातं, फक्त सेलमधलाच सेल काय करते, बाहेरून काही घेत नाही, ती काय करते, स्वतःच्याच एखादे सेल ऑर्गॅनिली असतील किंवा ऑर्गॅनिक मटेरियल असेल, त्याला तिला काय करायचं, डायजेस्ट करायचे, तर ते काय होतात, प्रायमरी लायझोझोमला अटॅच होतात आणि त्यांना डायजेस्ट केलं जातं. तर आपण या पुढच्या लेक्चरमध्ये काय बघूया, फंक्शन ऑफ द लायझोझोम. त्यावेळेस मी तुम्हाला ज्यावेळेस आपण फंक्शन शिकणार आहे त्यावेळेस तुम्हाला त्याच्या इन डिटेलमध्ये डायग्राममध्ये तुम्हाला ते समजेलच. त्याचबरोबर काय करा, तुम्ही हे तुमच्या नोटबुकमध्ये व्यवस्थित नोट डाऊन करत जा. त्याचबरोबर हे लेक्चर व्यवस्थित ऐकलं त्याबद्दल सगळ्यांचं धन्यवाद.